तर इकडे बघू शकता खूप जास्त ताजं नारळ ठेवलेलं आहे. म्हणजे नारळ 4-8 दिवसाचा आहे. वटपौर्णिमे दिवशी फोडलेलं नारळ, परत गुरुवारी साईबाबांच्या मंदिरामध्ये फोडलेलं नारळ आणि शनी देवाला बाबा जात असतात तर प्रसाद म्हणून घेऊन आलेलं. म्हणजे 10-12 तरी नारळ झालेली होती. तर सगळी नारळ स्वच्छ धुवली आणि खिसून घेतलेली आहे. मी भाजत ठेवलेली आणि बाहेर बघू शकता जोरदार पाऊस आहे आणि हवा पण तशीच भयानक आहे. पूर्ण पाणी आतमध्ये येत होतं म्हणून मी दार बंद केलेले, गेट बंद केलं, खिडक्या बंद केलेल्या आहेत आणि इकडे मी नारळ भाजत आहे. आता तसं तरी नारळ छान ड्राय होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे, तर वेळ थोडासा जास्त लागेल. पावसाळ्या दिवसामध्ये इतक्या नारळाचं काय करायचं खूप मोठा प्रश्न असतो, कारण हे सगळं वेस्टच जातं. ताजं नारळ ठेवून ठेवून आपण किती दिवस ठेवतो, 4-8 दिवसही राहत नाहीये, खराब होतं, बुरशी येते आणि नंतर फेकूनच द्यावं लागतं. मग त्यापेक्षा तर ठीक आहे, थोडीशी मेहनत घेऊ म्हणलं. आज स्वच्छ सगळे नारळ मी धुवले, तासभर मी पाण्यात भिजत घातलेले होते. नंतर कॉटनच्या कपड्याने मी पूर्ण पाणी पुसून घेतलेलं आहे. सगळे नारळ मी खिसून घेतले. आरामात 1-1.5 तास मला लागला ही सगळी तयारी करण्यासाठी आणि नंतर मी हे सगळं खोबरं भाजून घेतलेलं आहे. इकडे दोन्ही बाजूला मी कढया ठेवलेल्या आहेत, कारण आता म्हणजे एकाच कढईत भाजेन ना तर भरपूर वेळ लागणार होता आणि ड्राय होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं होतं. त्यामुळे थोडीशी जाडच भांडं पाहिजे होतं, कढई असो तवा असो. तव्यामध्ये तर काही मला जमलं नाही, कारण व्यवस्थित मला परतता आलं नसतं, खाली सांडलं असतं, म्हणून मी कढया ठेवलेल्या आहेत. आणि या कढया खूप जाड आहेत, त्यामुळे या करपण्याचं टेन्शन नाही किंवा कच्चं राहण्याचं कसलं टेन्शन आहे. एकदम छान ड्राय होईपर्यंत मी पूर्ण खोबर भाजून घेतलेलं आहे. तर पाऊस थांबलेला आहे, सगळीकडे पाणीच पाणी झालेलं आहे. म्हणजे आज ना खूप जोरदार पाऊस होता आणि हवा पण तशीच होती, त्यामुळे पूर्ण घरामध्ये पाणी येत होतं. म्हणून मी दार गेट सगळं बंद केलेलं होतं. तर आता पाऊस थांबलेला आहे आणि वातावरण छान झालेलं आहे. परत मी खिडक्या गेट सगळं उघडलेलं आहे आणि तोपर्यंत खोबरं पण इकडं भाजून झालं. म्हणजे 3 बॅचमध्ये मी पूर्ण खोबरं भाजून घेतलेलं आहे आणि छान थंड झाल्यानंतर त्या पॅकबंद डब्यामध्ये भरून मी फ्रीजमध्ये ठेवून दिलं. म्हणजे जेव्हाही आपल्याला भाजीला घ्यायचं आहे त्यावेळी पटकन घेता येतं, वेगळं भाजण्याची गरज नाही आहे. असंच मिक्सरला वाटायचं आणि भाजीमध्ये टाकायचं, खूप छान भाजी बनते खोबऱ्यामुळे. तर इकडं आता मी घेत आहे लिंबूचं पाणी. तसं तर दिवसातनं 2 वेळा, सकाळी अनुषापोटी म्हणजे उपाशीपोटी मी घेत असते आणि आता इव्हनिंगला म्हणजे चहा घ्यायची जी टायमिंग असते तेव्हा मी लिंबू पाणी घेत आहे. यामध्ये साखर वगैरे टाकत नाहीये. गरम पाण्यामध्ये मी थोडंसं लिंबू पिळून घेते आणि हे पाणी मी निवांत बसून पित असते. यानं ना पित्ताचा त्रास पण कमी झालेला आहे. निवांत बसून मी लिंबू पाणी घेतलं आणि आता आलेले मी परत किचनमध्ये आणि स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे. तर आज स्वयंपाकामध्ये बनणार आहे शेवगा आणि टोमॅटो मिक्स भाजी, कारण आता दुसरं काही ठेवलेलं नाही फ्रीजमध्ये, म्हणून म्हणलं आज शेवगा आणि टोमॅटो टाकूनच भाजी बनवूया. तसं तर रात्रीच्या वेळी जास्त भाजी बनवली खपत नाही, म्हणून म्हणलं थोडीशी बनवूया. तर 2 टोमॅटो मी चिरून घेतले, शेवग्याची शेंग चिरून घेतलेली आहे आणि इकडे मी पॅनमध्ये तेल घेतलं, मोहरी जिरं टाकलं, लसूण टाकलेलं आहे, कांदा टाकलेला आहे, परतून घेतलं, कढीपत्ता टाकला. नंतर मी जे टोमॅटो आहेत ते टाकून परतून घेतलेले आहे. नंतर टाकले सुके मसाले, जसं हळदी पावडर, लाल मिरची पावडर, चवीपुरतं मीठ आणि थोडासा मसाला टाकला, परतून घेतला. मसाले छान भाजल्यानंतर शेवग्याची शेंग टाकली, परतून घेतलेलं आहे आणि नंतर पाणी टाकलं. जोपर्यंत भाजी बनत होती तोपर्यंत संग मी ज्वारीच्या भाकरी बनवल्या आणि पूर्ण स्वयंपाक झालेले, भात वगैरे बनवून घेतला. बाबांचं जेवण पण झालं. तोपर्यंत पतिदेवी आज थोडंसं लवकर आले होते, म्हणजे वातावरण पण बिघडलेलं होतं, लाईट पण गेलेली होती, तर थोडंसं लवकर आले घरी. तर सगळ्यांनी आम्ही जेवण केलं आणि इथे वेळेस इकडे दूध घेऊन आलेले, बघू शकता इकडे कवरमध्ये दूध आणलेले आहे. आणि हे कवरमध्ये दूध बघून ना मला थोडंसं वेगळंच वाटत होतं. म्हणजे घरामध्ये दूध बॉटलीमध्ये येतं किंवा कुठल्या तरी भांड्यात आपण आणत असतो, पण कवरमध्ये बघून थोडंसं वेगळंच वाटत होतं. तर दूध गरम केलं आणि बाकीची सगळी कामं आवरली, भांडी वगैरे घासूनच मी झोपलेली होते. आता ही सकाळची वेळ आहे. सगळ्यांना गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. यावेळी टाइम सांगितलं तर सकाळचे 6 वाजलेले आहेत. आजचा वार आहे रविवार, म्हणजे संडे आहे. सगळ्यांना हॅपी संडे. तारीख आहे 5 जुलै. तर सगळी मॉर्निंगची कामं आवरलेली आहेत आणि इकडं दूध गरम करायला ठेवलेलं आहे, चहा ठेवलेला आहे. तर हे दूध रात्रीच घेऊन आलेले आहेत
आणि दूध मी रात्री गरम करून ठेवलेलं होतं, पण जास्त गरम होतं त्यामुळे फ्रीजमध्ये ठेवलेलं नव्हतं, बाहेरच ठेवलेलं होतं. म्हणून म्हणलं दूध खराब हो न हो, तर एक वेळा मी गरम करून घेतलेले, मग नंतर चहा बनवून घेतला इकडं. तर दूध काही खराब झालेलं नाही, पण दुधात पाणी खूप जास्त आहे, म्हणजे हे फक्त पाणी पाणी दिसत होतं. तर इकडे चहा बनवून दिलेला आहे यांच्यासाठी. आणि इकडे मी घेतलेलं आहे लिंबू पाणी. म्हणजे अगोदर मी हळदीचं पाणी घ्यायचे, म्हणजे कधी हळदीचं पाणी, कधी लिंबू पाणी, कधी असंच नॉर्मल पाणी मी घेत असते. आणि लिंबू पाणी किंवा हळदीचं पाणी खूप फायदेशीर असतं. तर इकडे मी दररोज आता लिंबूचंच पाणी घेत आहे, कारण लिंबू पण खूप जास्त ठेवले. परवा मी काही लिंबू टाकून पण दिलेले होते, तर मला असंच वेस्ट पण जात आहे, तर लिंबूचं पाणीच घ्यायचं. तर पाणी थोडंसं मी गरम करून घेतलेलं आहे, म्हणजे कोमट करण्यापेक्षा थोडंसं जास्तच गरम केलं, कारण वातावरण पण थंड झालेलं आहे ना, त्यामुळे सर्दी किंवा खोकला वगैरे लागण्याचं हे असतं. म्हणून मी पाणी थोडंसं जास्तच कडक केलेलं होतं आणि यामध्ये मी थोडंसं लिंबू पिळलं आणि निवांत बसून हे पाणी घेतलेलं आहे. सकाळी तसं तर निवांत वेळ नसतो आपल्याकडे, पण थोडीशी तब्येतीची काळजी घेणं हे गरजेचं आहे, कारण मला पित्ताचा त्रास खूप आहे. त्यामुळे सकाळी हळदीचं पाणी, लिंबूचं पाणी हे सगळं मी घेत असते. निवांत बसून घेतल्यानं चांगलं पण असतं. तर निवांत पाणी घेतलेलं आहे मी. त्यानंतर स्वयंपाकाला सुरुवात झालेली आहे आणि यांचं पण आवरून दिले. सगळेजण गॅरेजला गेलेले आहेत, बाबा बाहेर गेलेले आहेत आणि मी आलेले आहे आता फुलं तोडण्यासाठी. बघू शकता वातावरण कसं झालेलं आहे. आज पाऊस तरी नाही आहे, पण हवा आणि थंड वातावरण झालेलं आहे. असं वाटत आहे थोड्या वेळात पाऊस येणार की काय. तर म्हणलं अगोदर बाहेरची कामं आवरून घेऊ. तर रांगोळी काढलेली छोटीशी मी आणि फुलं तोडून घेऊन आलेली. सदाफुली आहेत आणि जी मोठी स्वास्तिकसारखी फुलं म्हणतात, त्याचं नाव काय मला माहिती नाही आहे, ती फुलं आहेत. परत इथं तुळशीचे पानं पण मी आणले आहेत, म्हणजे जे सुगंधी तुळस असते ना, त्या तुळशीचे मी इकडे 2-3 फांदे तोडून आणलेले आहेत. आणि इकडे ठेवलेला होता डिकाशन चहा. तर अगोदर मी चहा घेतलेला आहे. आणि आता इकडे मी भाजीची तयारी करून घेत आहे. तर कांद्यावरचा पाचोळा काढलेला आहे आणि कांदे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. खूप काळपट काळपट असतात. इकडे एकदम छोटी छोटी कांदे आहेत ना, तर सगळी मी साल काढून स्वच्छ धुवून घेतले आणि निवांत खाली बसून मी चिरून घेत आहे, म्हणजे काय काय भाज्या बनणार त्या हिशोबाने. इकडे कांदा मी चिरून घेतलेला आहे. टोमॅटो घेतलेले आहेत, फक्त एक टोमॅटो आणि हिरव्या मिरच्या, म्हणजे आज ना सुशेला बनणार आहे. सुशेला, वरण, भाजी हे सगळं बनणार, त्या हिशोबाने मी इकडे थोडासा जास्तच कांदा चिरून घेतला. हिरवी मिरची चिरून घेतलेली आहे आणि यामधलं फक्त अर्धा टोमॅटो मी घेतलेला आहे, कारण टोमॅटो खूप मोठे मोठे आणलेले त्यावेळेस, म्हणजे मीच घेऊन आले. ते उदगीरला गेले होते ना, म्हणजे जानापूरला गेलो होतो ना, तर उदगीरला आम्ही थांबलेलो होतो, तर तिथंच मी 2 किलो टोमॅटो आणलेले. छान मोठे मोठे टोमॅटो आहे इथे. तर इतकं काय लागणार नव्हतं सुशेल्यासाठी, म्हणून मी अर्धा टोमॅटो चिरून घेतलं. कोथिंबीर घेतलेली आहे, कढीपत्ता घेतलेला आहे. तोपर्यंत पाणी गरम झालेलं होतं, तर बाबांचं पाणी नेऊन बाथरूममध्ये ठेवले. आता आल्यानंतर आंघोळ करतील, म्हणजे त्यांना वेट करायला नको म्हणून मी सगळी तयारी अगोदरच करून ठेवत असते त्यांची. तर आता हे शेवग्याच्या शेंगा मी, म्हणजे अगोदर डाळ शिजवून घेतली आणि शेंगा टाकायचं विसरले मी, म्हणून नंतर मी एक शिटी देऊन घेतलेली आहे शेंगाला. आणि शेंगा एकदम जास्त ही शिजल्या ना, तर खूप चोथा होतो त्याचं, त्यामुळे थोडंसं म्हणजे 80% शेंगा शिजल्यानं काढून घेतलेल्या आहेत. आणि याच कुकरमध्ये थोडंसं चिंच टाकून पाणी उकळून घेतलेलं आहे आणि काही वेगळ्या पातेल्यात काढलं, कुकर रिकामं करून घेतलं. याच कुकरमध्ये मी भात बनत ठेवलेला आहे. तर इकडे तांदळाच्या डबल पाणी टाकलं, मीठ टाकलेलं आहे आणि कुकरचं टोपण न लावता मी प्लेट ठेवलेला आहे, कारण का भात खूप असा बनतो ना टोपण लावल्यामुळे, खूप मऊसूत आणि असं यांना आवडत नाही. थोडंसं निबड भात जो असतो ना, तो भात यांना खूप आवडतो, म्हणून म्हणलं टोपण शेवटला लावूया, एक शिटी देऊन घ्यायला येईल नंतर. आता तोपर्यंत प्लेट ठेवूनच मी इकडे भात शिजवून घेत आहे. आणि इकडे वरणाची पूर्ण तयारी मी करून घेतलेली आहे. म्हणजे कसंही काही बनवा, कसलीही भाजी बनवा, वरण हे बनतं हे सगळ्यांचं फेवरेट आहे. बिना वरणाचं कोणाचं पोट भरणार नाही. आणि थोडंसं खोबरं ठेवलेलं होतं, छोटे छोटे तुकडे, म्हणजे जे खोबरं मी खिसलेलं होतं ना, त्यामध्ये थोडंसं तुकडे तुकडे निघाले होते, जी खिसणी होती, मला खिसता येत नव्हतं, तर तेच मी मिक्सरला एकदम बारीक वाटून घेतलेलं आहे, कारण आज मला तेच वरणात टाकायचं होतं. तर इकडे फोडणी तयार झालेली आहे. नंतर मी खोबरं टाकलं, छान परतून घेतलेलं आहे, छान सोनेरी आकारापर्यंत मी भाजून घेतलेलं आहे खोबरं, कारण कच्चं नारळ आहे ना त्यामुळे. आणि नंतर यामध्ये मी सुके मसाले टाकले, जसं हळदी पावडर टाकलेले, धना पावडर संपलेला आहे आणि थोडासा मसाला टाकलेला आहे. आणि शेवग्याच्या शेंगा जी शिजवून ठेवलेल्या होत्या ते अगोदर मी फोडणी टाकून परतून घेतल्यानंतर मिक्स केलेलं वरण टाकलेलं आहे. तर शेवग्याची शेंग टाकलेली आहे आणि खोबरं टाकले, त्यामुळे वरण खूप छान टेस्टी, जसं कार्यक्रमात वरण असतं ना
तसंच आज वरणाला टेस्ट आलेला होता आणि तसं तर खूप जास्त खोबरं ठेवलेलं आहे. तर आता दररोजही टाकलं ना तर ठीकच आहे, म्हणजे खोबरं पण वेस्ट जाणार नाही आणि स्वयंपाक पण छान टेस्टीपणे तयार होतो. तर संग इकडे मी कणिक मळून ठेवलेले आहे, म्हणजे आज चपात्या बनणार आहेत आणि भाकरी पण बनणार. आणि इतर रात्रीचा थोडासा भात राहिलेला होता, ते पण काढून मी कुकर रिकामं करून घेतलं. आणि भाकरी बनवण्या अगोदर किंवा चपात्या बनवण्या अगोदर मी सुशाला बनवून घेते. इकडं मुरमुऱ्याचं पॉकेट घेतलेलं आहे आणि यामधले थोडेसे मुरमुरे काढून घेतलेले आहेत, म्हणजे फक्त यांच्यासाठी सुशेला बनणारे, बाकींच्यासाठी स्वयंपाक बनलेला आहे. आणि चपाती वगैरे आणि खवा ठेवलेला आहे. तर विचार केला होता की आजच गुलाबजामुन बनवूया, नंतर लक्षात आलं की दिनेश येणार आहे, दिनेश आल्यानंतर बनवूया म्हणून मी ठेवलेलं आहे परत. तर आता दिनेश आल्यानंतरच गुलाबजामुन बनतील. आणि तुम्ही विचारते होता ताई दीपक कसा आहे, तर खूप काळजीपूर्वक तुमचे कमेंट येतात. दीपक दिनेशला विचारता, मला विचारता, दादाला विचारता, त्याबद्दल अगदी हृदयापासून आभारी आहे. तर दीपक खूप छान आहे ताई, दररोज फोन करतो, व्हिडिओ कॉल करतो. तर दोघांशीही दररोज बोलणं होतं आणि दोघेही बरे आहेत ताई. तर इकडं आता सगळी सुशेलाची तयारी मी करून घेतलेली आहे. तर इकडं मुरमुऱ्यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे. कढईमध्ये तेल घेतलेले 2 चमचे, यामध्ये मोहरी जिरं टाकलं आणि खूप सारा कांदा टाकलेला आहे आणि हिरवी मिरची टाकलेली आहे. छान परतून घेऊ. नंतर मी टोमॅटो टाकलं आणि कोथिंबीर टाकलेली आहे, परतून घेतलेलं आहे. आणि आता इकडे टाकलेलं मी 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचं कूट किंवा शेंगदाणे किंवा डाळवा असं साबूत टाकलं तरी पण चालतं, पण मी ते शेंगदाणे भाजून वाटून ठेवलेले होते, तेच मी 2-3 चमचे टाकलं फोडणीमध्ये. छान परतून घेतलेलं आहे. नंतर मी भिजवलेले मुरमुरे टाकलेले आहेत, परतून घेतलं. वरून थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे. एकदम मस्त आणि टेस्टी सुशेला म्हणून तयार झालेला आहे. तसं तर हे खूप ठिकाणी माहिती नाही सुशेला कशाला म्हणतात, तर मुरमुरे तरी सगळीकडे भेटतच असतील ना, तर मुरमुरे भिजवायचे आणि सुशेला बनवायचा. खूप छान, पोह्यापेक्षाही छान सुशेला, म्हणजे घरामध्ये सगळ्यांना सुशेला खूप आवडतो. तर इकडं पूर्ण स्वयंपाक बनलेला आहे, फक्त मला चपात्या आणि भाकरी बनवायचे. अगोदर मी देवपूजा करून घेतली आणि देवाला नैवेद्य मी भात, तूप आणि साखर इकडं ठेवलेली आहे. देवाला नैवेद्य दाखवला, धूप वाहून घेतली, घंटा वाजून देवाचे मनोभावे दर्शन करून घेऊया. ज्या दिवशी नैवेद्य वगैरे बनलेला नसेल किंवा जेवण केलेलं असेल त्या दिवशी मी साखर ठेवते, पण ज्या दिवशी स्वयंपाक बनलेला आहे, आणखीन कोणाचं जेवण झालेलं नाही आहे, त्यामुळे ना अगोदर मी देवाला नैवेद्य दाखवला आणि इकडं रोजची देवपूजा झालेली आहे. आता चपात्या बनवून घेऊ. तर इकडं कणिक मी अगोदरच मळून ठेवलेलं होतं, तासभर छान रेस्ट घेतलेला आहे. तर आणखीन उकळा छान मी तेलाचा हात लावून छान सॉफ्ट करून घेतलं, छान मळून घेतलेलं आहे. आणि इकडे 3 पत्री चपाती लाटून घेतली. लोखंडी तवा ठेवलेला आहे, तवा छान गरम झाल्यानंतर थोडंसं तेल टाकलं अगोदर आणि चपाती टाकली. आलट पलट करत ही चपाती सेकून घेऊयात थोडंसं तेल लावून. आणि इकडे तसंच दुसरी चपाती मी बनवत आहे. 3 पदरी चपाती केल्यानं काय होतं, चपाती छान फुलते, छान पुरडे निघतात आणि चपाती थंड झाल्यानंतरही खायला छान नरम बनवून राहते, म्हणजे कडकपणा येत नाही. तर इकडे बघू शकता तेल लावून मी आलट पलट करत ही चपाती सेकून घेतलेली आहे आणि दुसरी चपाती लाटून घेते. तर चपात्या बनवून झाल्या, तर फक्त मला भाकरी बनवायच्या आहेत. पण अगोदर मला टिफिन भरूया, हे आल्यानंतर घाई करते. इकडे टिफिन काढलेला आहे 2 डब्यामध्ये, मी एकामध्ये सुशेला, एकामध्ये भात, एकामध्ये वरण दिलेला आहे. आणि या चपात्या बनलेल्या आहेत, म्हणजे यांच्यासाठी सुशेला, यांचा उपवास आहे तर सुशेला खातील हे. आणि जे गॅरेजमध्ये कामाला मुलं आहेत त्याच्यासाठी मी बाकीचा स्वयंपाक इकडे दिलेला आहे. चपाती दिलेली आहे कपड्यामध्ये रॅप करून आणि कवर घातलेले, म्हणजे जास्त वेळ ते गरम बनवून राहील. आणि सगळंच पिशवीत ठेवलेलं आहे. तर टिफिन भरून ठेवला आणि मी संग भाकरी बनवते, म्हणजे बाबा आणखीन आलेले नाही, येईपर्यंत भाकरी बनवून ठेवते. आणि हवा तितकी नाही आहे त्यामुळे दार उघडच ठेवलेले आहे, तर दार बंद करून मी स्वयंपाक करत असते. भाकरी तरी बनवते वेळेस मी दार बंदच करते, कारण भाकरीला आग थोडीशी जास्त लागते आणि थोडीशी हवा लागली आणि ते गॅसची आग इकडे तिकडे झाली ना, भाकर सेकतच नाही आहे. चपातीचं ठीक आहे, पण भाकर जेव्हा बनवतो ना तेव्हा थोडीशी आग जास्त लागते याला. भाकरी तसं तर चुलीवरती छान खरपूस भाजतात, पण काय करणार आता, आपल्याकडे चूल नाही आहे, काही ऑप्शन नाही गॅसचे. तर इकडे भाकरी बनवल्या, जी बाकीची कामं होती ती आवरली. आता ही दुपारची वेळ आहे. दुपारचं जेवण आमचं आज म्हणजे यांचं घरीच झालेलं आहे, कारण मी बाहेर गावी गेले होते, घरी आल्यानंतर आमचं जेवण झालं. आणि पाऊस खूप होता, पावसात भिजून आले होते म्हणून मी बोटव्याची खीर बनवली, म्हणजे बोटव्याची खीर खाल्ल्यामुळे ना सर्दी खोकला असा त्रास होत नाही. तर सगळ्यांचं आमचं जेवण झालं दुपारी आणि सगळी कामं आवरून मी थोडंसं लिंबूचं पाणी घेतलं आणि अशीच बसलेली होते. तितक्यात बाबा बाहेरून आलेले आहेत, म्हणजे बाबा पण आज बाहेर गेले होते. आल्यानंतर अगोदर जेवायला वाढलं. आणि इकडं मी काय करत आहे, तर हे कारवर झापायचं कवर आहे आणि फाटलेलं आहे, याला काहीतरी खोचाटा वगैरे लागलेला आहे, म्हणजे
याचं थोडंसं फाटून तुकडाच निघालेला आहे, तर ते व्यवस्थित मला जुडवायचं आहे. तेच म्हणत होते मशीनवर जमलं तर मशीनवर शिवू, नाहीतरी हाताने शिवू. तर मशीनवर तरी जमत नव्हतं, खूप मोठा आहे आणि आतमध्येच फाटलेला आहे. बाबांचं जेवण झालेलं, आज बाबांनी व्यवस्थित जेवण केलं नाही कारण तब्येत ठीक नाही आहे त्यांची. तर बाबांना इकडे अगोदर मी पांघरलेले म्हणत आहेत. खूप थंडी वाजत आहे, म्हणजे वातावरण पण बदललेलं आहे ना, त्यामुळे बाबांची तब्येत ठीक नाही आहे आज. तर थोडंसं जेवण केले, टॅबलेट घेतलेली, त्यांना अगोदर टॅबलेट दिली मी आणि इकडे पांघरलेली पूर्ण. म्हणत होती थंडी वाजत आहे, तर म्हणलं आतमध्ये झोपा. तर नाही म्हणत आहे, इथं झोपतात सोफ्यावरती, कितीही काही सांगा पण इथं झोपायचं असतं, यांना आतमध्ये झोपणार नाही आहेत. तर म्हणलं ठीक आहे, इथंच पांघरलेलं आहे. मी पडदा लावलेला म्हणजे हवा थोडीशी कमी येईल आतमध्ये. टाईम सांगितलं यावेळी रात्रीचे 8:30-9 वाजत आहेत आता. तर बघूया, हे येईपर्यंत शिवून झालं तर ठीकच आहे, म्हणजे कारवरती झापतील. तसं तर 15 दिवस झाले फाटलेले, पण मला त्यांनी सांगितलेलंच नाही आणि कारवर झापत पण नव्हते कारण ते आतमधूनच फाटलेलं होतं. तर इकडे जे तुकडा याचा फाटून बाजूला झालेला होता ना, ते पण चारही बाजूला शिवून जुडवलेलं आहे याला. तर झालेलं आहे, म्हणजे आतमधूनच फाटलेलं आहे ना, त्यामुळे मला थोडासा वेळ जास्त लागला. पण काही नाही, सगळीकडे मी येडण वाकडच फाटलेलं होतंय, तर थोडेसे तुकडे शिवण्यामध्येच वेळ जास्त गेला. काही नाही, झालेलं आहे, शिवून वगैरे झालेलं आहे. तर व्यवस्थित घडी घालून ठेवते. तसं तर घडी पण व्यवस्थित होणार नाही याची, असंच गोळा करून ठेवते, म्हणजे आल्यानंतर कारवरती झापण्यासाठी येईल हे कवर. तर झालेलं आहे शिवून वगैरे, आणि स्वयंपाक पण मी अगोदरच करून ठेवला, पण मला उपमा बनवायचा आहे. तर उपमा बनवून घेते, म्हणजे ज्या अगोदरच बनवून ठेवलं तर थंड होतं ते, म्हणून म्हणलं अगोदर एक कवर शिवून घेऊया, तोपर्यंत सगळेजणच येतील. तर हाच होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला नक्की सांगा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. बाय बाय, टेक केअर.